जेव्हा स्वतःचं लपडं लपवण्यासाठी एक साधा तरुण घालतो भूताचा मुखवटा, तेव्हा अख्खं गाव भीतीने थरथर कापतं. पण त्याच खोट्या भूतापोटी एका अनाथ मुलीला मिळतं तिचं खरं प्रेम. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत नुकतीच प्रदर्शित झालेली एक अतिशय फॅमिली टाईप आणि कॉमेडी मराठी हॉरर थ्रिलर मूवी, जिचं नाव आहे तुमची मंजुळा. कथेची सुरुवात होते एका छोट्या आणि शांत गावापासून, जिथे रम्या आपल्या कुटुंबासह राहत होती. त्यांच्या कुटुंबात त्याची पत्नी आणि कॉलेजमध्ये शिकणारा मुलगा केशव आणि एक लहान मुलगी असते. अचानक रम्याच्या सासूचे निधन होते आणि संपूर्ण गावातील लोक अंतिम संस्कारासाठी गोळा होतात. केशव आपल्या आजीच्या जाण्याने खूप भावूक आणि घाबरलेला दिसतो. अंतिम विधीनंतर परंपरेनुसार घराच्या छतावर आजीच्या आत्म्यासाठी नैवेद्य ठेवला जातो. हिंदू मान्यतेनुसार जर कावळ्याने तो नैवेद्य खाल्ला तर आत्म्याला मोक्ष मिळतो. पण खूप वेळ वाट बघूनही तिथे कावळा येत नाही. गावकरी याला अशुभ संकेत मानतात. शेवटी रस्म पूर्ण करण्यासाठी एक नकली कावळा बनवून नैवेद्य दाखवला जातो. पण कुटुंबाच्या मनात भीती घर करते. याच गावात रवी अण्णा नावाचा एक प्रतिष्ठित कॉन्ट्रॅक्टर राहत असतो, जो नेहमी लोकांच्या मदतीसाठी धावून जात असल्यामुळे संपूर्ण गाव त्याचा आदर करत असतो. रवी अण्णा रम्याला घेऊन एका बाबांकडे जातो. बाबा सल्ला देतात की जर सासूची आत्मा भटकत असेल तर तिचे पती म्हणजेच रम्याच्या सासऱ्याच्या आत्म्याला बोलवून प्रार्थना करावी लागेल. रम्या घरात एक विशेष पूजा ठेवतो. सासऱ्यांना दारू आणि सिगारेटची प्रचंड आवड असल्यामुळे पूजेच्या ठिकाणी दारूची बाटली आणि सिगारेट ठेवली जाते. पण मित्रांनो, खरा गेम तर इथे सुरू होतो. सगळेजण घराबाहेर थांबलेले असताना तिथून जाणार एक टपोरी मुलगा ती दारू आणि सिगारेट चोरून पळून जातो आणि त्याची कोणालाच कल्पना नसते. नंतर घरात गेल्यावर ती बाटली गायब बघून रवी अण्णा आणि रम्या खुश होतात की सासऱ्यांच्या आत्म्याने नैवेद्य स्वीकारला, आता सगळं ठीक होईल. त्याच पूजेच्या वेळी तिथे दर्शना नावाची मुलगी येते, जिच्यावर केशव जीवापाड प्रेम करत असतो, पण कधी बोलू शकलेला नसतो. मित्रांच्या सांगण्यावरून केशव तिला एक प्रेमपत्र म्हणजेच लेटर लिहितो. ते पत्र वाचून दर्शना त्याला कॉल करते, पण त्याचा फोन घरात पूजेच्या खोलीत राहिलेला असतो. केशव फोन आणायला खोलीत जातो, तेव्हा रवी अण्णा त्याला सगळ्यांसमोर जोरात ओरडतात आणि रागवतात की पूजा चालू असताना आत का गेला. एखादी आत्मा अंगात आली तर. दर्शना समोर झालेली ही बेइज्जती केशवच्या जिवारी लागते आणि तो रवी अण्णावर मनातल्या मनात प्रचंड चिडतो. पुढच्या दिवशी गावात एका लग्नाचा सोहळा असतो, जिथे संपूर्ण गाव आनंदात नाचत असतं. तिथे दर्शनाला पाहून केशव खूप खुश होतो. दरम्यान रवी अण्णा आपल्या मित्रांसोबत दारू पीत बसलेला असताना त्याला दर्शनाच्या वडिलांचा फोन येतो. काल रात्री कोणीतरी त्याच्या बाथरूमच्या खिडकीतून आत झाकण्याचा प्रयत्न केला. जेव्हा दर्शनाची आजी आत होती, रवी अण्णा तातडीने तिथे पोहोचतो आणि खिडकीचा कव्हर काढलेला पाहून ठरवतो की लग्न संपताच तो पोलिसात फिंगरप्रिंट तक्रार करेल, जेणेकरून गुन्हेगार सहज सापडतील. पुढच्या दिवशी केशव जेव्हा झोपेतून जागा होतो, तेव्हा त्याच्या अंगावर राख आणि भस्म लागलेले असतात. तो घाबरतो आणि त्याला रात्रीचा तो भयंकर फ्लॅशबॅक आठवतो. पण मित्रांनो, तो खिडकीतून झाकणारा विकृत माणूस दुसरा तिसरा कोणी नसून खुद केशवच असतो. त्या रात्री तो दर्शनाशी बोलण्याच्या नादात चुकून बाथरूमच्या खिडकीपाशी गेला, पण आत तिची आजी निघल्यामुळे तो पळून गेला. जेव्हा त्याने ऐकलं की रवी अण्णा पोलिसात फिंगरप्रिंट देणार आहेत, तेव्हा तो भीतीने रात्री पुन्हा गुपचूप पाणी घेऊन खिडकीवरचे हात स्वतःच्या हाताचे ठसे पुसायला गेला. पण तिथे दोन गावकऱ्यांनी त्याला आधीच लपून बघितलेलं असतं. ते त्याला पकडतात. आधीच भीतीने गार झालेल्या केशवला ते विचारतात की तू रात्रीचा इथे काय करतोयस. तेव्हा एक जण मजेत म्हणतो, याला कोणत्या भूताने तर नाही पकडलं. हे ऐकताच केशवच्या डोक्यात स्वतःला वाचवण्यासाठी एक आयडिया येते. तो अंगात भूत असल्यासारखं नाटक करू लागतो. अजब सोंग घेतो. गावकरी भीतीने पळतात, पण त्यांच्या घरात बातमी पसरते. घरचे त्याला एका खोलीत बंद करतात, अंगाला भस्म लावतात. केशव ठरवतो की जर त्याने सत्य सांगितलं तर गाव तुटून पडेल, म्हणून तो हे नाटक चालूच ठेवतो. गावातील लोक भूत उतरवण्यासाठी प्रसाद नावाच्या मुलाला बोलवतात, ज्याला स्वतःला याचा काहीच अनुभव नसतो. प्रसाद जेव्हा केशवच्या अंगातल्या भूताला विचारतो की तू कोण आहेस, तेव्हा केशवची नजर भिंतीवर असलेल्या विद्या बालनच्या मंजुलिका पोस्टरवर पडतं आणि तो जोरात ओरडतो, मंजुलिका. पण तिथे उभ्या असलेल्या एका म्हातारीला नीट ऐकू येत नाही. ती गावभर ओरडते की याच्या अंगात मंजुला नावाच्या बाईचं भूत शिरलंय. बस तिथेच पूर्ण गावात भीतीचं तांडव सुरू होतं. रवी अण्णा आपली इज्जत वाचवण्यासाठी एकट्याने केशवच्या खोलीत जातो आणि त्या भूताला विनंती करतो की तुझी काय इच्छा असेल ती सांग, मी पूर्ण करतो, पण या मुलाला सोड. केशवला लग्नाच्या दिवशी झालेला अपमान आठवतो. तो मंजुला बनून रवी अण्णावर
तुटून पडतो आणि त्याला बेदम मारतो. पुढच्या दिवशी पूर्ण गावात रवी अण्णाची बेइज्जती इज्जत धुईला मिळते की एका बाईच्या भूताने त्याला मारलं. आपली गेलेली आबरू परत मिळवण्यासाठी रवी अण्णा एका मोठ्या गुरुजींना गावात बोलवतो. गुरुजी जेव्हा केशवला भेटतात तेव्हा तो नॉर्मल असतो, पण तिथे अचानक दर्शनाची आजी येते. आजीने आपल्याला ओळखू नये म्हणून केशव भीतीने एका दिशेने बोट दाखवून खोलीत पळतो. गुरुजी त्या दिशेकडे बघतात आणि म्हणतात, या दिशेला तर तुंबाड नावाचं गाव आहे, म्हणजे या मंजुलाचं संबंध तुंबाड गावाशी आहे. गुरुजी गावकऱ्यांना उपाय सांगतात की याला रोज कडू कारलं भरवा आणि लिंबाच्या पाल्याने मारा. बिचारा केशव नाटक केल्यामुळे कारलं खाऊन वैतागतो. तो विचार करतो की आता हे नाटक बंद करावं, म्हणून तो हळूहळू बरं झाल्याचं नाटक करतो. पण एक दिवस तो शेतात गावकऱ्यांना रवी अण्णाची मस्करी करताना बघून स्वतःच्या कर्मावर हसू लागतो आणि त्याचे मित्र त्याला एकट्याने हसताना बघून पुन्हा समजतात की मंजुला अजून गेलेली नाही. पुन्हा एकदा गावात मंजुलाची चर्चा सुरू होते. गावकऱ्याचा दबाव वाढल्यामुळे गुरुजी, रवी अण्णा आणि काही लोक थेट तुंबाड गावात मंजुलाचा शोध घ्यायला जातात. तिथे त्याला मंजुलाची मुलगी शोभा भेटते, जी सांगते की तिच्या आईचा मृत्यू तर 1 वर्षापूर्वीच झाला होता. रवी अण्णा शोभाला बघून दचकतो आणि मागे पळतो. फ्लॅशबॅक मध्ये समजतं की काही वर्षापूर्वी रवी अण्णा स्वतः शोभाला लग्नासाठी बघायला गेला होता, पण त्याच्या एका नातेवाईकाने ती जाड आहे म्हणून नकार दिला आणि रवी अण्णा गुरुजींना ही गोष्ट कोणाला न सांगण्याची अट घालतो. पुढच्या दिवशी गावकरी शोभाला आणि तिच्या खडूस काकाला गावात घेऊन येतात. शोभा केशवला बघून रडू लागते की तिच्या आईचा आत्मा याच्यात आहे, पण तिचा काका ओरडतो की भूत प्रेत काहीच नसतं. तो तिला परत घेऊन जातो. रात्री घरचे लोक केशवला घरात बंद करून मंदिरात जातात. केशव खिडकीतून दर्शनाला हाक मारतो, पण ती त्याला मंजुळा समजून भीतीने पळू लागते. त्याचा मित्रही त्याला बघून पळतो. केशवला समजते की त्याच्या एका खोट्या नाटकामुळे तो समाजात पूर्णपणे एकटा पडला आहे. पुढच्या दिवशी गावकरी गुरुजींना टोकतात की भूत कधी उतरणार. चिडलेले गुरुजी केशवला छडीने मारू लागतात. मार खाऊन वैतागलेला केशव गुरुजींचीच छडी चोरतो आणि गुरुजींना झोडपून काढतो. घाबरलेले गुरुजी बाहेर येऊन सांगतात की आता फक्त शोभाचं या आत्म्याला शांत करू शकते. काकांच्या नकळत शोभाला गावात आणलं जातं. शोभा केशवसाठी तिच्या आईच्या आवडीचं जेवण करून आणते. केशव मंजूला बनून तिच्याशी बोलतो, तेव्हा शोभा रडत रडत आपली व्यथा सांगते. आईच्या गेल्यानंतर ती जगात पूर्णपणे एकटी पडली होते. तिचा काका दारू पिऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करतो. काकी तिला छळते आणि तिला वाटत असतं की तिच्या आईचा आत्मा खरोखरच केशव मध्ये आहे, म्हणून ती मन मोकळं करायला आली होती. केशव तिचं हे दुःख पाहून आतून पूर्णपणे हलून जातो आणि तिला वाचवण्याचं ठरवतो. रम्या नावाचा माणूस रवी अण्णाला सांगतात की तू रोज शोभाला तिच्या घरी सोडून येत जा. रोज रवी अण्णा तिला सोडायला जाऊ लागतो. या प्रवासात त्या दोघांमध्ये एक सुंदर प्रेम निर्माण होतं. एका रात्री शोभा अचानक रडत केशवच्या घरी येते आणि सांगते की आज तिच्या काकाने दारूच्या नशेत तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, पण ती कशी बशी पळून आली. केशव तातडीने रवी अण्णाची बाईक मागायला जातो. रवी अण्णा भीतीने चावी खिडकी बाहेर फेकून देतो. केशव शोभाला घेऊन तिच्या घरी जातो आणि त्या नराधम काकाला एका खोलीत बंद करून टाकतो आणि शोभा रडत आईला हाक मारते की मला तुझ्यापाशी बोलवून घे. पुढच्या दिवशी केशव मोठा निर्णय घेतो की तो स्वतः आईची साडी नेसून मंजुलाचे रूप धारण करून थेट गावात येतो. तो थेट तुंबाड गावात जाऊन त्या नराधम काकाला सर्वांसमोर चोपायला सुरुवात करतो. तिथे काकाचे मित्र केशवला मारू लागतात, पण तितक्यात संपूर्ण गावकरी आणि खुद्द रवी अण्णा तिथे धावून येतात. त्या नराधम काकाची चांगलीच धुलाई करतात. ते शोभाला सन्मानाने आपल्या गावात घेऊन येतात. गावात पंचायत बसते. केशव पुन्हा मंजुळाचे रूप घेऊन सगळ्यांसमोर अट ठेवतो, मी या केशवच्या शरीराला तुमच्या गावाला तेव्हा सोडून जाईन जेव्हा माझी मुलगी शोभा हिचे लग्न याच गावातील एका चांगल्या मुलाशी लावून दिले जाईल. गावकरी विचार करत असताना की कोणत्या अविवाहित मुलाशी तिचं लग्न लावायचं. तेवढ्यात रवी अण्णा पुढे येतो आणि सर्वांसमोर जाहीर करतो की जर शोभाची इच्छा असेल तर मी तिच्याशी लग्न करायला तयार आहे. शोभा अत्यंत आनंदी होते. केशव तिला संमती देतो, कारण त्याला माहित असतं की दोघे एकमेकावर प्रेम करतात. यानंतर केशव अंगातून मंजुलाची आत्मा गेल्याचं मोठं नाटक करतो, जमिनीवर पडतो आणि गावकरी सुटकेचा श्वास घेतात. शेवटी रवी अण्णा आणि शोभा यांचे लग्न अत्यंत थाटामाटात पार पडतं. एका अनाथ मुलीला तिच्या हक्काचे घर आणि प्रेम मिळतं. चित्रपट इथेच एका गोड शेवटासह संपतो. मित्रांनो, आता या चित्रपटाच्या मुख्य पार्श्वभूमीवर बोलूया. महाराष्ट्रातील ग्रामीण भागांमध्ये आजही नैवेद्य दाखवणे आणि कावळ्याचे स्पर्श करणे या रस्मीला पितृपक्षाशी आणि पूर्वजांच्या आत्म्याशी जोडून पाहिले जातं. हा सांस्कृतिक गाभा या चित्रपटाच्या सुरुवातीला वापरला आहे. तसेच चित्रपटात आलेला तुंबाड गावाचा संदर्भ हा केवळ एक काल्पनिक रहस्याला
अधिक गडद करण्यासाठी जोडला गेला आहे, जेणेकरून प्रेक्षकांमध्ये उत्कंठा म्हणजेच टिकून राहील. चित्रपटाचा मूळ उद्देश हाच आहे की कधी कधी माणसाचे एक छोटेसे नाटक सुद्धा कोणाचे तरी आयुष्य सुखाचे बनवू शकते. तर मित्रांनो, ही होती तुमची मंजुळा ची संपूर्ण कहाणी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर आता सबस्क्राईब करा, कारण आम्ही दर दिवशी असेच हॉरर थ्रिलर मूवी मराठीमध्ये एक्सप्लेन करून आणत असतो. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय.